नमस्कार मित्रांनो, आपली नाती चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, मी तुम्हाला अत्यंत थोडक्यात आणि तुमचा वेळ वाया न घालवता माहिती सांगणार आहे. तर 3 मार्च 2026 रोजी होणारे चंद्रग्रहण अत्यंत विशेष आहे. कारण तब्बल 152 वर्षानंतर चंद्रग्रहण आणि होलिका दहन एकाच दिवशी येत आहे. हे पूर्ण चंद्रग्रहण असून भारतात ब्लड मून म्हणजे लाल चंद्र स्वरूपात दिसणार आहे. महत्त्वाची वेळ भारतीय वेळेनुसार ग्रहण सुरू होणार आहे दुपारी 3:20 आणि ग्रहण समाप्त होणार आहे सायंकाळी 6:47 आणि सूतक काळ सकाळी 6:20 सुरू होईल. मित्रांनो, चुकूनही करू नका या 5 गोष्टी. तर पहिली आहे, गर्भवती महिलांनी सावध राहावे. ग्रहणाच्या काळात घराबाहेर पडू नये. चंद्राची किरणे अंगावर पडू देऊ नका. दुसरं, तुळशीला स्पर्श टाळा. सूतक काळ आणि ग्रहण काळात तुळशीला पाणी घालू नका किंवा तिला स्पर्श करू नका. नंबर 3, तेल मालिश आणि केस कापणे. त्या दिवशी डोक्याला तेल लावणे, केस कापणे किंवा नखे काढणे शास्त्राप्रमाणे अशुभ मानले जाते. नंबर 4, आर्थिक व्यवहार टाळा. सूतक काळात कोणालाही पैसे उधार देऊ नका किंवा घेऊ नका, अन्यथा दरिद्रता येऊ शकते. नंबर 5, तामसिक आहार वर्ज्य. या दिवशी मांस, मद्य किंवा उग्र पदार्थांचे सेवन करू नका. सात्विक राहून नामस्मरण करा. तसेच सौभाग्यप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी उपाय: एका पितळी वाटीत गंगाजल आणि ₹1 नाणे ठेवून ती वाटी चंद्रप्रकाशात ठेवा. दुसऱ्या दिवशी ते नाणे तिजोरीत ठेवा. राहू-केतू दोषासाठी ग्रहणानंतर पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावून त्यात 2 लवंगा टाका. नशिबाचे दरवाजे उघडण्यासाठी ग्रहण संपल्यावर गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला पांढऱ्या वस्तू म्हणजेच दूध, तांदूळ किंवा साखर दान करा. तसेच मित्रांनो, या राशीचे नशीब देखील चमकणार आहे. या ग्रहणामुळे मेष, मिथुन, कन्या आणि धनु या 4 राशींच्या जातकांना विशेष लाभ होणार आहे. धनलाभाचे योग असून अडकलेली कामे मार्गी लागतील. मित्रांनो, टीप आहे, ग्रहणाच्या काळात ओम नमः शिवाय किंवा ओम चंद्राय नमः या मंत्राचा जप करणे अत्यंत फलदायी ठरते. तर मंडळी, ही थोडक्यात सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपली नाती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.